मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधला लिम्फॅटिक फॅलेरिया हत्ती रोग. हा डिसीज आपण पूर्णपणे वाचणार आहे. लेक्चर 4 आहे, आपला चौथा लेक्चर आहे. वेक्टर बॉर्न डिसीजचा आपला चौथा लेक्चर आहे. त्याचा पार्ट 1 हत्ती रोगचा पार्ट 1 आपण पाहूया. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण पॉईंट ए पाहू, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज. मित्रांनो, ह्याचं इंट्रोडक्शन काय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटरमध्ये. आज आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा विषय लिम्फॅटिक फॅलेरियास हत्ती रोग इन्फ्लेमेंटिस शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, हा रोग महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. आजच्या पार्ट 1 मध्ये आपण लिम्फॅटिक फॅलेरियासिसची जनरल इन्फॉर्मेशन संपूर्ण समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. मित्रांनो, नंबर 1, लिम्फॅटिक फॅलेरिया म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय. लिम्फॅटिक फॅलेरियासिस हा एक वेक्टर बॉर्न डिसीज पॅरासाइट डिसीज आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, पॅरासाइट डिसीज आहे. हे क्वेश्चनमध्ये विचारतात मित्रांनो, काय का पॅरासाइट डिसीज कोणता. मित्रांनो, पॅरासाइट डिसीज आहे. ठीक आहे. हा रोग फायलेरियम कृमी म्हणजे फायलेरियम वॉर्म मुळे होतो आणि संक्रमित क्युलेक्स डासाच्या चाव्यामुळे पसरतो. हे लक्षात ठेवा. क्युलेक्स, कोणत्या क्युलेक्स, संक्रमित क्युलेक्स डासाच्या चाव्यामुळे हा पसरतो. हा रोग शरीरातील लिम्फॅटिक सिस्टम म्हणजे लसिका प्रणालीवर परिणाम करतो. उपचार न घेतल्यास हात, पाय, स्तन किंवा जननेंद्रियामध्ये प्रचंड सूज येते. अवस्थेला इलिफेंटेसिस हत्तीरोग म्हणतात. या अवस्थेला काय म्हणतात आपण, हत्तीरोग असे म्हणतात. आता मित्रांनो, एक्झाम रिलेटेड काय लक्षात ठेवायचं, एक्झाम पॉईंट, डिसीज कोणता आहे, लिम्फॅटिक फॅलेरियास, आणि ह्याचा एजंट कोणता आहे मित्रांनो. ह्याचा एजंट हे बघा मित्रांनो, फायलेरियम वॉर्म. काय, फायलेरियल वॉर्म, हे लक्षात ठेवा मित्रांनो. एजंट विचारतात फायलेरियल वॉर्म. आणि ह्याचा मित्रांनो वेक्टर कोणता आहे, क्युलेक्स कोई फॅसिटस. मित्रांनो, कोणता आहे, क्युलेक्स. हे लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त काय करा मित्रांनो, क्युलेक्स लक्षात ठेवा. ओके. आता देन नेक्स्ट पाहूया मित्रांनो. सेकंड पॉईंट, लिम्फॅटिक फॅलेरियास हा वेक्टर बॉर्न डिसीजला का म्हणतात. लिम्फॅटिक फॅलेरियासला हा वेक्टर बॉर्न डिसीज का म्हणतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेक्टर म्हणजे असा जिवंत वाहक जो रोगकारक एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे व्यक्तीकडे पोहोचवतो. लिम्फॅटिक फॅलेरियासमध्ये हा वाहक म्हणजे क्युलेक्स डास आहे मित्रांनो. म्हणून हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. म्हणून मित्रांनो, हे डासामुळे पसरतो, म्हणून हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. आता मित्रांनो, ह्याची हिस्ट्री पाहूया. लिम्फॅटिक फॅलेरियास हा प्राचीन काळापासून ओळखला जाणारा रोग आहे. भारतात हा रोग विशेष उष्ण व दामट. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, भारतात हा उष्ण व दामट प्रदेशांमध्ये आढळतो. हा रोग निर्मूलनासाठी भारत सरकारने नॅशनल प्रोग्राम ऑफ इलिमिनेशन ऑफ लिम्फॅटिक फॅलेरिया, हे लक्षात ठेवा मित्रांनो, भारत सरकारने सुरू केलेला आहे. आता मित्रांनो, ह्याचा कॉझिटिव्ह एजंट आपण पाहूया. ठीक आहे. हा रोग खालील फायलेरिया वॉर्ममुळे होतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे रोग कशामुळे होतो, फायलेरिया वॉर्ममुळे होतो. ठीक आहे. आता पॉईंट नंबर 1 काय मित्रांनो, उचेरिया बॅनक्रॉफ्टी. काय मित्रांनो, उचेरिया बॅनक्रॉफ्टी. भारतामध्ये सुमारे 95% प्रकरणे याच कृमीमुळे होतात. परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा आहे उचेरिया बॅनक्रॉफ्टी. ठीक आहे मित्रांनो. आता शब्द मित्रांनो खूप हार्ड आहे. आपली मराठी आणि हिंदी उर्दू जबान आहे. आपल्याला बोलायला हिंदी जमती, उर्दू तर माझी मातृभाषा आहे मित्रांनो. मराठी भाषा आपल्याला येते, पण आता हे इंग्लिशचे खूप हार्ड वर्ड्स आहे, म्हणजे जॅपनीज वर्ड किंवा ब्रिटिश वर्ड आहे मित्रांनो. म्हणून ते कसं आहे, आता बोलायला थोडा हार्ड जातात मित्रांनो. आता मित्रांनो, सेकंड पॉईंट आपण पाहूया, बर्गिया मलाई. काय मित्रांनो, बर्गिया मलाई भारतातील काही राज्यांमध्ये आढळतो. काय, बर्गिया मलाई. हे कशाचा रोगकारक एजंट आहे मित्रांनो, फॅलेरियासिस. लक्षात ठेवा मित्रांनो. पुन्हा ध्यान मित्रांनो, बर्गिलिया टिमोरी. काय मित्रांनो, बर्गिया टिमोरी. हे लक्षात ठेवा. बर्गिया टिमोरी हे भारतात जवळजवळ आढळत नाही, इंडोनेशिया परिसरात आढळतो. ठीक आहे मित्रांनो. आता एक्झाम पॉईंट काय, इंडियामध्ये काय, वेचिरिया बॅनक्रॉफ्टी. काय मित्रांनो, वेचिरिया बॅनक्रॉफ्टी, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, याचा वेक्टर कोणता आहे, वाहक आहे मित्रांनो. भारतामध्ये मुख्य वेक्टर म्हणजे क्युलेक्स. हा फॅलेरियाचा वेक्टर कोणता आहे मित्रांनो, क्युलेक्स. इतर काही भागात ॲनोफिलीस आणि मॉन्सिनिया पण असतो, पण एक्झाम पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, फॅलेरियाचा मुख्य वेक्टर म्हणजे क्युलेक्स. काय मित्रांनो, फॅलेरियाचा मुख्य वेक्टर कोणता आहे मित्रांनो, क्युलेक्स. हे लक्षात ठेवा. ओके. देन रिझर्वियर पाहूया मित्रांनो. मुख्य रिझर्वियर कोणता, इन्फेक्टेड ह्युमन बिईंग. हे लक्षात ठेवा मित्रांनो. मुख्य कोण आहे, इन्फेक्टेड ह्युमन बिईंग. हे ज्याचा रिझर्वियर आहे, साठवणुकी स्त्रोत आहे. म्हणजे मित्रांनो, इन्फेक्टेड पर्सनला काय करतो, ते चावा घेतो, आणि निरोगी पर्सनला ते चावा घेतो. म्हणजे त्याचे पॅरासाईट त्याच्यामध्ये जातात, म्हणजे मित्रांनो दाखल होतात, मग त्याला पण ते इन्फेक्टेड करून टाकतो. असं ह्याचा रिझर्वियर आहे. ठीक आहे मित्रांनो. संक्रमित व्यक्तीच्या रक्तामधून तो मायक्रोफॅलेरियास असतात. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. देण्याचा होस्ट पाहूया मित्रांनो. आश्रयदाता कोण आहे. आता मित्रांनो, ह्याचे डेफिनेटिव्ह
हॉस्ट ह्युमन बिंग कोण आहे मित्रांनो? ह्युमन बिंग ह्याची डेफिनेटिव्ह हॉस्ट आहे आणि मानवामध्ये पॉड कृमी राहतात आणि प्रजनन करतात, म्हणजे मानवामध्ये ते डबल टिबल होतात, मल्टिपल होतात. आता मित्रांनो इंटरमिजिएट हॉस्ट कोणता ह्याचा? क्युलेक्स मॉस्किटो. कोणता मित्रांनो? लक्षात ठेवा, क्युलेक्स मॉस्किटो डासामध्ये आळ्यांची वाढ होते. ठीक आहे. एक्झाम पॉईंट काय? डेफिनेटिव्ह हॉस्ट म्हणजे ह्युमन, इंटरमिजिएट हॉस्ट म्हणजे क्युलेक्स मॉस्किटो. ठीक आहे मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये मित्रांनो आपण नोट्स तयार केलेले आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या. आता मित्रांनो याचं सोर्स ऑफ इन्फेक्शन काय? सोर्स ऑफ इन्फेक्शन काय मित्रांनो? सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो? सोर्स ऑफ इन्फेक्शन हे लक्षात ठेवा. याचा सोर्स ऑफ इन्फेक्शन आहे मित्रांनो, संक्रमित व्यक्तीच्या रक्तात मायक्रोफॅलेरिस असतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो. काय? संक्रमित व्यक्तीच्या रक्तात मायक्रोफॅलेरिस असतात. जेव्हा क्युलेक्स डास त्या व्यक्तीला चावतो तेव्हा मायक्रोफॅलेरिस डासामध्ये जातात. नंतर तो डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास रोग पसरतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ह्याचं सोर्स ऑफ इन्फेक्शन काय? नंतर तो डास काय करतो? दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास तो व्यक्ती पण काय होतो? रोगी होतो. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. देन आपला नेक्स्ट पॉईंट कोणता आहे मित्रांनो? मोड ऑफ ट्रान्समिशन. हे कसं ह्याचा प्रसारण्याचा मार्ग. आता मोड ऑफ ट्रान्समिशन काय मित्रांनो? ह्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन आहे, मुख्य प्रसार आहे मित्रांनो संक्रमित क्युलेक्स मॉस्किटो बाईट. म्हणजे मित्रांनो संक्रमित मॉस्किटो बाईट, संक्रमित डास पाहिजे मित्रांनो. काय? संक्रमित क्युलेक्स डास. क्युलेक्स जातीचा हा डास असतो, ते संक्रमित आहे. म्हणून मित्रांनो काय ह्याचा महत्त्वाचा काय मित्रांनो पॉईंट? हा रोग स्पर्श आणि अन्न, पाणी किंवा श्वासांद्वारे पसरत नाही. हे पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. हे नेहमी एक्झाममध्ये विचारतात. हा रोग स्पर्श म्हणजे टचिंग आणि अन्न, पाणी किंवा श्वासांद्वारे पसरत नाही, फक्त हे डासाचे चावल्यामुळेच मित्रांनो हे पसरतो. ठीक आहे मित्रांनो, एवढं लक्षात आलं असेल. देन इन्क्युबेशन पिरियड हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. काय? इन्क्युबेशन पिरियड हे वारंवार एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे. आता साधारण इन्क्युबेशन काय मित्रांनो? इन्क्युबेशन पिरियड साधारणतः 6 महिने ते 1 वर्ष आहे. लक्षात ठेवा. फायलेरियाचा इन्क्युबेशन पिरियड काय मित्रांनो? 6 महिने ते 1 वर्ष आहे. काही रुग्णांमध्ये यापेक्षाही जास्त असू शकतं. ठीक आहे मित्रांनो. आता एक्झाम पॉईंट काय? लक्षणे दिसण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो. फायलेरियाचे लक्षणे दिसण्यासाठी अनेक महिने समजा मित्रांनो लागू शकतं. मग ते काय करतं? पॅरासाईट आपले रक्तामध्ये असतो, मग ते आपल्याला हत्ती रोग म्हणजे आपल्या पायाला एकदम हत्तीसारखी सुजन येते. काय येतो मित्रांनो? फ्लॅम येते. फ्लॅम झाल्यामुळे काय होतं? आपला सूज येते. ठीक आहे मित्रांनो, हे त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. काय? लक्षात ठेवा, याचा इन्क्युबेशन पिरियड आहे मित्रांनो 6 महिने ते 1 वर्ष. म्हणजे त्याचं पॅरासाईट आपल्या रक्तामध्ये गेल्यानंतर 6 महिने ते 1 वर्षाच्या आत किंवा 1 वर्षाच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर आपल्याला त्याचे सिम्पटम्स दिसून येतात. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. देन याची लाईफ सायकल काय मित्रांनो? आता ह्याचे एक स्टेप बाय स्टेप आपण लाईफ सायकल बघूया. स्टेप 1 काय मित्रांनो? स्टेप 1 आहे मित्रांनो आपला संक्रमित क्युलेक्स डास निरोगी व्यक्तीला चावतो. ठीक आहे. संक्रमित क्युलेक्स डास निरोगी व्यक्तीला चावतो. देन लार्वा त्वचेतून शरीरात प्रवेश करतो, म्हणजे ते टच केल्यानंतर चावल्यानंतर ते शरीरात प्रवेश करतो. स्टेप 3 काय मित्रांनो? लार्वा लसिका वाहिन्यामध्ये जाऊन प्रौढ क्रमी बनवतात. प्रौढ क्रमी मायक्रोफॅलेरिस तयार करतात. आणि स्टेप 5 मायक्रोफॅलेरिस रात्री रक्तामध्ये फिरतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ह्याचा टेस्ट काय? फायलेरियाचा टेस्ट नेहमी रात्री संध्याकाळच्या टायमाला घेतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ह्याचा रक्त नमुना कधी घेतात? रात्रीमध्ये घेतात. कारण की रात्रीमध्ये काय मायक्रोफॅलेरिस जे असतं रात्री रक्तामध्ये फिरतात. देन स्टेप 6 काय मित्रांनो? दुसरा क्युलेक्स डास रक्त शोषताना मायक्रोफॅलेरिया घेतो. ठीक आहे. देन 7 स्टेप काय मित्रांनो? डासामध्ये लार्वा विकसित होतात आणि पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला ते संक्रमित करतात. आणि मित्रांनो हे सगळे स्टेप झाले. आता ह्याला एक्झाम पॉईंट कसं लक्षात ठेवायचं आहे? मायक्रोफॅलेरिया रात्री रक्तात दिसतात. काय मित्रांनो? मायक्रोफॅलेरिया रात्री रक्तात दिसतात. ठीक आहे. आता मित्रांनो देन नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण, पॅथोजेन्सिस रोगनिर्मिती प्रक्रिया. पौढक्रमी लसिका वाहिन्यांमध्ये राहून अडथळा निर्माण करतात. ठीक आहे मित्रांनो. यामुळे काय होतं? लिम्फ फ्लो म्हणजे बंद होतो. लिम्फ फ्लो आपला काय होतो मित्रांनो? लिम्फ फ्लो आपला बंद होतो. सूज येते. मी आता सांगितलं तुम्हाला, फ्लेम येतो, सूज येतो. आणि मित्रांनो दीर्घकाळानंतर इलेफॅन्टिस विकसित होतो. काय होतो मित्रांनो? इलेफॅन्टेसिस म्हणजे हत्तीरोग काय होतो मित्रांनो? त्याचे पॅरासाईट विकसित होतात. हे लक्षात ठेवा. हे झालं मित्रांनो त्याचं पॅरासाईट. एकदम सोप्या भाषेमध्ये मी नोट्स तयार केलेले मित्रांनो. एकदम तुम्हाला एकदम सोप्यामध्ये तुम्हाला एकदम संपूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. आता ह्याची क्लिनिकल लक्षणे काय मित्रांनो? ह्याचे लक्षणे हे बघा. सुरुवातीचे लक्षणे ताप. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ह्याचे सुरुवातीचे लक्षणे काय मित्रांनो? ताप है, अंगदुखी है, लसिका ग्रंथी है, लिम्फॅजिनिट्स आहे मित्रांनो, लिम्फॅडेंट्स मित्रांनो. आता दीर्घकालीन लक्षणे कोणते मित्रांनो? लिम्फेडेमिया, इलेफिना आणि मित्रांनो हायड्रोका, त्वचा जड होणे, चालण्यात त्रास होणे. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. देन आपला एक्झाम पॉईंट कसं लक्षात ठेवायचा? हायड्रोकेल हे पुरुषांमध्ये फायलेरियाचे महत्त्वाचे लक्षण आहे. कोणतं मित्रांनो? हायड्रोसेल
हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हायड्रोसेल हे पुरुषांमध्ये फायलेरियाचे महत्त्वाचे लक्षण आहे. ओके. देन याचे एपिडेमिलॉजी काय? एपिडेमिलॉजी मित्रांनो रोग प्रसार. हा रोग उष्ण व दमट प्रदेशात आढळतो. काय मित्रांनो? उष्ण व दमट प्रदेशात ते आढळतो. डासांची संख्या जास्त असलेल्या भागात आणि पुन्हा खराब अस्वच्छ असलेल्या ठिकाणी, साचलेल्या पाण्यात परिसरात आणि जास्त प्रमाणात आढळतो. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ह्याचा रोग एपिडेमिलॉजी काय? रोग प्रसार काय? उष्ण व दमट प्रदेश असतो. डासांची संख्या जास्त असलेल्या भागात असतो. खराब अस्वच्छता असलेले ठिकाणी, साचलेल्या पाण्याच्या परिसरात. म्हणजे मित्रांनो साचलेले जे पाणी असतो परिसरामध्ये, आपले इन्व्हायरमेंटलचे सॅनिटेशनमध्ये जे साचलेलं पाणी असतो त्याच्यामध्ये पण काय होतं मित्रांनो, त्याची उत्पत्ती होती. ठीक आहे मित्रांनो, जास्त प्रमाणात ते आढळतो. आता मित्रांनो हाय रिस्क ग्रुप कोणते? स्थानिक एपिडेमिक भागातील लोक, डासांचे जास्त संपर्क असलेले लोक, स्वच्छतेचा अभाव असलेले म्हणजे अस्वच्छ राहणारे लोक. मित्रांनो लक्षात ठेवा, अस्वच्छ राहणारे लोक, भागातील लोक, दीर्घकाळ म्हणजे एंडेमिक भागात राहणारे. आता मित्रांनो एक रॅपिड रिव्हिजन आपण घेऊया. हे टॉपिक आपण पूर्णपणे समजून घेतला. आता इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट्स आपण समजून घेऊया. डिसीज कोणता आहे मित्रांनो? लिम्फॅटिक फायलेरिया. आपण डिसीज कोणता बघत होतो? लिम्फॅटिक फायलेरिया. ह्याचा एजंट कोणता आहे मित्रांनो? वुजिरिया बँक्रॉफ्टी. ठीक आहे. ओदर एजंट कोणता आहे मित्रांनो? बर्गिया मलाई, बर्गिया टिमोरी. मेन वेक्टर कोणता आहे मित्रांनो? क्युलेक्स. रिझर्वियर कोणता आहे मित्रांनो? इन्फेक्टिक ह्युमन. डिफिनिटिव्ह हॉस्ट कोणता आहे मित्रांनो? ह्युमन. इंटरमिजिएट हॉस्ट कोणता आहे? क्युलेक्स मॉस्किटो. इन्क्युबेशन पिरियड आहे मित्रांनो 6 मंथ टू 1 इयर. मेन डिसीज कोणता आहे मित्रांनो? इन्फ्लेमेंटिस म्हणजे एलिफेंटेसिस. काय मित्रांनो? मेन डिसीज आहे एलिफेंटेसिस. इम्पॉर्टंट फीचर्स कोणता आहे मित्रांनो? ह्याचा न्यूक्ट्रोलर पिरियोडिक मायक्रोफायलेरियासिस. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आजच्या पार्टमध्ये आपण लिम्फॅटिक फायलेरियाची जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. काय मित्रांनो? आजच्या पार्टमध्ये पार्ट 1मध्ये आपण लिम्फॅटिक फायलेरियाची जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण केली. यात डेफिनेशन, हिस्ट्री, कॉझिटिव्ह एजंट, वेक्टर, रिझर्वियर, हॉस्ट, मोड ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, लाईफ सायकल, पॅथोजेन्सिस, क्लिनिकल फीचर्स आणि एपिडेमिलॉजी याचा सविस्तर आपण अभ्यास केला. ठीक आहे मित्रांनो. आता पुढील पार्ट 2मध्ये आपण डायग्नोसिस, नाईट ब्लड स्मिअर, DEC उपचार, मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, MDA, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स, MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQ सविस्तर मित्रांनो आपण शिकणार आहोत. मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो लेक्चर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो आपल्या MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.